अमेरिका इस्रायलचं इराण सोबतचं युद्ध आणखी भडकल्या, पण याच्या झळा मात्र युद्धाच्या सामान्य माणसांना जगभरामध्ये बसतायत. भारताला सुद्धा फटका बसला. स्वयंपाकाचा गॅस, ज्याला आपण एलपीजी गॅस म्हणतो, त्याचा तुटवडा देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि त्याच सोबत काळा बाजार सुद्धा वाढला आणि मग केंद्र सरकारनं एस्मा लागू केला, म्हणजेच जीवनावश्यक वस्तू देखभाल कायदा. या कायद्याच्या अंतर्गत काळा बाजार करण्यावरती कठोर कारवाई केली जाते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून सुद्धा नागपुरात आणि इतर सर्व ठिकाणी छापेमारी केली गेली. पण या युद्धामुळे कच्च्या तेलाची वाहतूक ठप्प झाली. होमूरच्या सामुद्र धानीतून भारताला होणारा तेल पुरवठा आणि कच्च्या तेलाचा पुरवठा हा विस्कळीत झाला आणि त्याचा थेट फटका भारताला बसला. भारतामधून साधारणतः 50 ते 60% एलपीजी गॅस हा आयात केला जातो सौदी अरेबिया आखातातून, म्हणजेच युएई वरून, अरेबियावरून, कतारवरून, आणि बाकी 40% एलपीजीची निर्मिती ही भारतात होते. ती वाढवण्यावर केंद्र सरकारनं आता भर दिलेला आहे. पण छोटे उद्योग संकटात सापडले. खास करून एमआयडीसी मध्ये कार्यरत असणारे छोटे उद्योग हे पूर्णपणे संकटात सापडले. याशिवाय राज्याचा आणि देशाचा रेस्टॉरंट व्यवसाय सुद्धा, हॉटेल व्यवसाय सुद्धा येत्या काही दिवसांसाठी बंद करावा लागणार, अशीच परिस्थिती निर्माण झाली. आपण महाराष्ट्राचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका इस्रायलचं युद्ध इराण सोबत सुरू आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायलवरती थेट हल्ले करतायत. तर इराणला संपवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, म्हणाले. आणि आता युद्धाची सुरुवात तुम्ही केली, युद्ध संपवण्याचं काम आम्ही करू आणि शेवट आमच्याकडून होईल, असा गंभीर इशारा इराणनं दिलेला आहे. आता यांच्यातलं युद्ध हे आणखी भडकत जाणार आणि ते भडकत जात आहे. पुढे येत्या काही दिवसांमध्ये कुठल्या वळणावर हे युद्ध जाईल याची आपल्याला कल्पना नाही. पण मुळात आखाती देशातनं भारताला आणि जगातल्या अनेक राष्ट्रांना जो कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत होता, तो खंडित झाल्यामुळे त्या देशातल्या नागरिकांना, सामान्य माणसांना याचा फटका बसायला लागलाय. तुर्तास महाराष्ट्रामध्ये, मुंबई आणि मोठ्या शहरामध्ये पेट्रोलचा आणि डिझेलचा पुरवठा होतो आहे. पण स्वयंपाकाच्या गॅसवर मात्र मोठं संकट निर्माण झालं. हे संकट गहिरं झालेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्राला याचा फटका बसला. पण केंद्र सरकारनं ठरवलंय की उद्योगांना दिला जाणारा, पुरवठा केला जाणारा एलपीजी गॅस, व्यावसायिक गॅस आम्ही बंद करतोय. पण घरगुती गॅस पुरवठा मात्र नियमित झाला पाहिजे, कारण त्यावर थेट सामान्य माणसांचं जीवन अवलंबून असतं. मुंबईमध्ये महानगर गॅसचा पुरवठा होतो पाईप गॅसनं, तो अजूनपर्यंत खंडित झाला नाही. पण या एलपीजी गॅसची निर्मिती मुळात प्रोपेन आणि ब्युटेन या गॅसवर अवलंबून असते आणि या दोन्ही गॅसची निर्मिती ही मुळात कच्च्या तेलापासून होते आणि त्याला एका विशिष्ट तापमानावर तापवलं जातं आणि नंतर त्यातून गॅसची निर्मिती झाल्यानंतर त्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेसला सुटे केले जातात आणि मग त्याला द्रव रूपात त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करून, परावर्तित करून नंतर मग एलपीजी गॅस हा आपल्याला वापरायला मिळतो, त्याचा पुरवठा होतो. आता बघा, या नैसर्गिक वायूचा तुटवडाच मुळात या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झाला असल्यामुळे केंद्र सरकारनं जीवनावश्यक वस्तू देखभाल कायदा लागू केला. पण एलपीजी गॅसवर अवलंबून असणारे उद्योग मात्र संकटात सापडलेले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा फटका बसणार आहे. घरगुती गॅसचा पुरवठा तुम्ही कराल, त्याचा काळाबाजारही सुरू झालाय. साधारणतः एलपीजी गॅसमध्ये 60% आणि व्यावसायिक गॅसमध्ये, एलपीजी गॅसमध्ये 115 रुपयानं वाढ झाली आणि घरगुती गॅस, एलपीजी गॅसचं सिलेंडर आपल्याला 1000 रुपयात मिळतं, ते मात्र 1500 ते 2000 रुपयाच्या घरामध्ये सर्वत्र मिळायला लागलाय. कालपासून ही परिस्थिती निर्माण झाली. पण आज देशातली आणि खास करून महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधली ही परिस्थिती पुढे येते आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलिसांनी तातडीनं कारवाई
सुरू सुद्धा केले. पण इतक्या अडचणीच्या काळात सुद्धा काळा बाजार मात्र भारतातला, वेगवेगळ्या राज्यातला अजिबात संपत नाही आणि याचे चटके सामान्य माणसांना सहन करावे लागतात. कोरोना काळात सुद्धा हीच परिस्थिती बघितली. औषधांचे भाव गगनाला भिडले, सामान्य माणसांच्या खिशात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे पैसे नव्हते आणि जीव वाचवण्यासाठी लोकांनी आपला होता नव्हता तो पैसा खर्च केला. अशा प्रकारची स्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला एक दिलानं सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, एकमेकांना मदत करायला पाहिजे. माणुसकीची भावना ही अत्यंत महत्वाची असते, पण तरी सुद्धा अशा सगळ्या परिस्थितीचा फायदा हा काळा बाजार करणाऱ्या लोकांकडून केला जातो. खतांचा पुरवठा असो, शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाण्यांची जिथे निर्मिती होते त्याचा साठा केला जातो आणि मग चढ्या भावानं त्याची विक्री होते आणि सामान्य गरीब जो नेहमी होरपळून गेलेला वर्ग असतो त्याला त्याचा फटका बसतो. असे अनेक लोक असतात, कारण मुळात भ्रष्टाचार हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा पसरलाय आणि या भ्रष्टाचारानं पोखरून आता जमाना झालाय, पण तो संपत नाही. राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीची येतात, वेगवेगळे दावे केले जातात, पण सामान्यांची होणारी परवड मात्र अजिबात संपत नाही. आता एलपीजी गॅसचा जो मधला गॅप होता बेसिकली तो होता 22 दिवसांचा, आता तो 25 दिवसांची कॅप एक लावली गेलेली आहे की पहिलं सिलेंडर संपल्यानंतर तुम्हाला इतक्या दिवसानंतर सिलेंडर मिळेल. आता या महाराष्ट्रातली जे छोटे उद्योग आहेत, म्हणजे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्या हॉटेल व्यावसायिकांवर गंडांतर तर आलंच आहे, पण जे मोठे रेस्टॉरंट आहेत वेगवेगळ्या राज्यातले, महानगरांमधले, ते बंद पडले आहेत, बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आणि मुंबईमध्ये सुद्धा आहार नावाची एक संघटना हॉटेल मालकांची, त्यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि ते नंतर मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे. पण भेटून सुद्धा हातात काय होणार, कारण आखातात जे युद्ध सुरू आहे आणि आखाती देशातनं जी कच्च्या मालाची तेलाचा जो पुरवठा महाराष्ट्रात आणि मुंबईत होतो तोच मुळात खंडित झाल्यामुळे त्याचा फटका हा सर्वदूर बसलाय वेगवेगळ्या क्षेत्रांना. आता एलपीजी गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यामुळे घरगुती खानावळी, मेस या बंद झाल्या आणि ज्या ज्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यापीठांमध्ये, कॉलेजेसमध्ये मुलं शिकतात आणि ज्यांना खानावळीवर आणि मेसवर अवलंबून राहावं लागतंय त्यांना सुद्धा याचा भयंकर त्रास होतोय. आणि वडापावच्या गाड्या असतील, अंडाभुर्जीच्या गाड्या असतील, चायनीजचे स्टॉल्स असतील, ज्यांना एलपीजी गॅसवरच अवलंबून राहावं लागतं, ग्राहक येतात पण तरी सुद्धा त्यांचं समाधान मात्र एलपीजी गॅस उपलब्ध नसल्यामुळे, सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे करता येत नाही. आता हा एक मोठा रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे, पण त्याशिवाय छोटे छोटे जे गाडी मालक आहेत ज्याचा उल्लेख मी केला, त्यांचं पोट हे रोजच्या कमाईवर अवलंबून असतं. आता विचार करा, जर त्यांना जर सिलेंडरचा पुरवठाच झाला नाही आणि जर हा पुरवठा येत्या काही दिवसापर्यंत कायम राहिला तर त्यांच्या हालाला मात्र काही पारावार उरणार नाही. एमआयडीसी मध्ये छोटे छोटे उद्योग असतात, ज्याला आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणतो, एमएसएमई अंतर्गत चालणारे छोटे उद्योग असतात. आता नागपूर मधली हिंगणा एमआयडीसी ही सर्वात मोठी आहे. या हिंगणा एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन होत असतं आणि हे सगळे उत्पादक एलपीजी गॅसवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ इंजिनिअरिंग असेल, फॅब्रिकेटर असेल, प्लास्टिकचा व्यवसाय असेल, पावडर कोटिंग असेल, फार्मास्युटिकल्स असतील, फूड प्रोसेस, अन्न प्रक्रिया करणारे, पॅकेजिंग इंडस्ट्रीज आहे, या सर्व लोकांना एलपीजी गॅसवर अवलंबून राहावं लागतं आणि त्याचा फटका बसला सुद्धा आहे आणि छोटे उद्योग बंद पडत आहेत. आता 3 दिवसांपासून सातत्यानं जर एलपीजी गॅसचा जर पुरवठा बंद असेल आणि 1000 उद्योगांपैकी 70% जर हे छोटे उद्योग एलपीजी गॅसवर जर अवलंबून राहत असतील तर तुम्हाला याची कल्पना येईल की या युद्धाच्या भयंकर झळा त्यांना कशा बसल्यात. स्टील उद्योगामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी सुद्धा एलपीजी गॅसचाच वापर केला जातो, त्यामुळे स्टील उद्योगावर मोठं संकट निर्माण झालेलं आहे. फर्नेल हिटिंगसाठी आणि फर्नेल हिटिंगसाठी आणि तापमान नियंत्रित ठेवण्यामध्ये एलपीजी गॅसचा मोठा वाटा आहे. आणि या सगळ्या उद्योगामध्ये 4 ते 5 दिवसांचा साठा तुम्हाला करावा लागतो, कारण अत्यंत ज्वलनशील
हा पदार्थ असल्यामुळे तुम्हाला जास्त काळासाठी दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला त्याचा साठा करता येत नाही नियमानुसार सुद्धा. आणि त्यामुळे मग व्यावसायिक गॅस आणि एलपीजी गॅसच्या ची साठेमारी करणाऱ्यांचं फावलंय, त्यांनी काळा बाजार सुरू केलेला आहे. आता एलपीजी आयातासाठी दुसरी कुठली पर्यायी व्यवस्था असू शकते का? म्हणून मग केंद्र सरकारनं भारतातल्या कंपन्यांना, ज्या कंपन्या विदेशातून कच्च्या तेलाची आयात करतात, क्रूड तेलाची आयात करतात, त्यांना इथेच उत्पादन करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या आहेत. पण अर्थातच देशांतर्गत एलपीजी गॅसची निर्मिती ही किती होऊ शकते याचा अंदाज आपल्याला घेऊ शकतो, कारण भारत मुळातच 50 ते 60% कच्च्या तेलाची आयात आखाती देशातून सातत्यानं करत आलेला आहे. आणि अचानक त्यांना 100% जर निर्मिती करायची असेल तर ती गोष्ट त्यांना इतक्या लवकर सहज साध्य होणार नाही, हे आपल्याला कळू शकतं. आता वेगवेगळी क्षेत्र मी तुम्हाला म्हणालो की लग्नाचं सीझन सुरू आहे. मनोरंजन उद्योग असेल, लग्न सराईसाठी सगळे पार पाडले जाणारे कार्यक्रम असतील, कॅटरिंगचा एक मोठा व्यवसाय आहे, हा संकटात सापडलेला आहे. कमी लोकांना कार्यक्रमात बोलवा असं सांगणाऱ्या सूचना सुद्धा आता कॅटरर्स कडून येत आहेत, किंवा काही दिवस तारखा बुक करा. कॅटरर्स असतील, इव्हेंट मॅनेजमेंट असतील, मॅनेजमेंट करणारे असतील, किंवा लग्नाचे मोठे अत्यंत महागडे हॉल्स असतील, यांनी सुद्धा पुढच्या तारखा या वधू आणि वराच्या आई वडिलांना देणं हे बंद केलेलं आहे. आणि शिवाय जर ऑर्डर घेतली गेली कॅटरिंगची तर त्याची पूर्ती आणि ग्राहकांचं पूर्ण समाधान कसं होईल हा एक मोठा विषय त्यांच्या समोर असल्यामुळे हा संपूर्ण मोठा वर्ग जो काम करतो आणि तो गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढलाय हा सगळा उद्योग, तर तो उद्योग सुद्धा आता ठप्प व्हायला सुरुवात झाली आहे. याशिवाय रिक्षा चालक दरवाढ करू असं म्हणतायत, कारण फ्युएल स्टेशन रिक्षासाठी लागणारा जो गॅस आहे, एलपीजी गॅस, त्याची किंमत वाढलेली आहे. आणि त्याची किंमत आता मुंबईमध्ये सीएनजी गॅसवर आधारित ऑटो रिक्षा आणि टॅक्सी आपल्याला दिसतात, आणि त्यांना पुरवठा करणारे मोठमोठे स्टेशन सुद्धा पेट्रोल सोबत महानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये. पण काही रिक्षा चालक हे एलपीजीवर अवलंबून असतात, तसेच सिलेंडर त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये बसवलेले असतात, आणि त्यामुळे या रिक्षा चालकांनी दरवाढ करण्याचं ठरवलं. याचं कारण की एलपीजी गॅसची किंमत सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे असे वेगवेगळे छोटे छोटे उद्योग यांना या सगळ्या युद्धाच्या झळा बसतात, त्यांना मार बसतोय, कारण एलपीजी गॅसचा तुटवडा झाला. येत्या काही काळामध्ये पेट्रोलच्या किमतीचा सुद्धा भडका उडू शकतो. कच्च्या तेलाचे भाव वाढले बॅरल प्रमाणे, आणि सातत्यानं ते भाव वाढतायत, आणि त्यामुळे मोठं संकट हे देशामध्ये तयार होतंय, खास करून महाराष्ट्रात. आणि भारताला एकंदरीत वेगवेगळ्या राज्यामध्ये जी काही उद्भवलेली परिस्थिती आहे ती पाहता भारताला याचा जबरदस्त फटका बसलेला आहे. आणि भारताची भूमिका ही अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने असल्यामुळे आणखी त्यावर एक वेगळं राजकारण सुरू आहे. संसदेमध्ये केंद्र सरकारला खंडित पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतायत. याशिवाय अमेरिकेसोबत जे करार केले भारतानं, त्यावर अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री दिल्लीचे, यांनी सुद्धा टीका केली आहे की भारत अमेरिकेसमोर त्यांनी शरणागती पत्करली, आणि त्यांनी जे वेगवेगळे करार केले त्याचा सुद्धा थेट फटका सामान्यांना बसतोय. राजकारण एका बाजूला सुरूच आहे, महाराष्ट्रातले विरोधी पक्ष सुद्धा इथल्या सत्ताधारी पक्षांवरती आरोप करतायत, पण सामान्य माणसांचं काय? जर हा तुटवडा एलपीजी गॅसचा असा सुरू राहिला आणि काळा बाजार जर वेळीच रोखला गेला नाही तर अत्यंत भयावह परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं, ज्यात खरं तर भारताची तशी चूक नाही, पण युद्धाचे असे वेगवेगळे परिणाम आपल्याला भयंकर हे जगाला कसे सोसावे लागतात, त्यांना त्याचा सामना कसा करावा लागतो हे सुद्धा आपल्याला या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळाले. असा फटका रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये काही प्रमाणात पडला, पण आखाताच्या कच्च्या तेलावर अवलंबून असणाऱ्या भारताला असे दिवस पाहायला लागेल याची अजिबात कल्पना नव्हती. म्हणूनच हे युद्ध वेळीच थांबलं पाहिजे अशीच इच्छा ही सर्वांची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काळा बाजाराच्या संदर्भातल्या तुमच्या कमेंट्स काय, प्रतिक्रिया काय, तुमचे अनुभव काय हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. नवराष्ट्र डिजिटल या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला
सातत्यानं मिळत राहील. याशिवाय नवराष्ट्र चे इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुक हे तिन्ही सोशल मीडिया हँडल्स आहेत, तेही फॉलो करा. त्यावर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ सातत्यानं पाहायला मिळतील. खूप धन्यवाद. नमस्कार.